एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। दलित पॅंथर संस्थापक सदस्य एस.आर. गायकवाड यांच्या पुण्यतिथीनिमित्त 333 रक्तदात्यांनी केले रक्तदान। दलित पॅंथरचे संस्थापक सदस्य बुद्धवासी एस.आर. गायकवाड यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी जम्मा वस्ती येथील साबळे हॉस्पिटल येथे बॉबी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। कालकथित दलित पॅंथरचे संस्थापक सदस्य बुद्धवासी एस.आर. गायकवाड यांच्या पुण्यतिथीनिमित्त न्यू बुधवारपेठ येथील साबळे प्रसूतीगृह येथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या रक्तदान शिबिराचं उद्घाटन आमदार विजयकुमार देशमुख, माजी नगरसेवक जगदीश पाटील, माजी नगरसेविका वंदना गायकवाड, अरुण भारीलाव, DK मागासवर्गीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कसबे, गौतम कसबे, कामगार नेते बापूसाहेब सदाफुले, राजेश उबाळे, महेश गजदाने, मधुकर सुधीर बिडवाग आदी मान्यवरांच्या उपस्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तसेच कालकथित दलित पॅंथरचे संस्थापक सदस्य बुद्धवासी एस.आर. गायकवाड यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्धवंदना करून शिबिरास सुरुवात करण्यात आली। बॉबी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने कालकथित एस.आर. गायकवाड यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करून एक सामाजिक बांधिलकी जोपासली आहे, अशी भावना आमदार विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केली। एस.आर. गायकवाड यांच्या सामाजिक कार्याला उजाळा दिला। सामाजिक बांधिलकी जोपासत यंदाच्या वर्षी देखील एस.आर. गायकवाड यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आल्याची माहिती बॉबी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अजितभाऊ गायकवाड आणि दलित पॅंथरचे संस्थापक सदस्य माझे वडील आदरणीय एस.आर. दादा गायकवाड यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे। गेली 9 वर्ष झाले माझ्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही रक्तदान शिबिर घेत आहोत। या रक्तदान शिबिराचं उद्घाटन सोलापूर शहर उत्तरचे आमदार व माजी मंत्री आदरणीय विजयकुमार देशमुख मालक यांच्या हस्ते, तसेच या भागाचे नगरसेवक जगदीशांना पाटील, राजाभाऊ काकडे, आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते सुबोधजी वाघमोडे, राजाभाऊ उबाळे, माजी नगरसेवक अरुणजी भालेराव, किरण पवार, काशीद पैलवान व संजय कणके नगरसेवक या सर्वांच्या उपस्थितीत व आंबेडकर चळवळीतील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज हा रक्तदान शिबिराचं उद्घाटन झालं आहे। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील महाराष्ट्रात दलित पॅंथर स्थापनेचे जे चळवळीचं ज्यावेळेस विषय निघतो किंवा योगदान निघतं त्यावेळेस माझ्या वडिलांचा सिंहाचा वाटा आहे। आज महाराष्ट्रातील आंबेडकर चळवळीतील कोणीही ज्येष्ठ नेते जर पुस्तक लिहित असेल तर त्या पुस्तकात माझ्या वडिलांचं नाव हे नक्कीच असतं आणि ऑल महाराष्ट्रामध्ये माझ्या वडिलांच्या भाषणांची संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा असायची त्यावेळेस। आणि त्या माझ्या वडिलांनी जे आम्हाला जे शिकवलं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आज आम्ही आमच्या वडिलांच्या आशीर्वादानं आज समाजासाठी, सर्व धर्मासाठी, सर्व समाजातील लोकांसाठी आम्ही सतत काम करत असतो। आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान असेल, आता शाळा चालू झालेल्या शाळेमध्ये लहान गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय पुस्तक असतील, वह्या पुस्तक असतील ते सर्व वाटप करणार आहोत। यानंतर गेली वर्षभर दवाखाना असेल, कुणाचं काही अडचणी असेल त्याला आम्ही सक्रिय असतो। गेली 10 वर्ष 8-9 वर्ष झालं आमच्या प्रभागात अनेक मोठी कार्यक्रम आज आमच्या वडिलांच्या आशीर्वादाने आम्हाला संधी मिळाली नगरसेवक त्यामुळे झालं। आज मी आमच्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त जे सर्वजण रक्तदान करत आहेत त्या सर्व रक्तदात्याचं व सर्व मान्यवरांचं मी आभार मानतो। या रक्तदान शिबिरात एकूण 333 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला। तर रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सोलापूर ब्लड बँकेसह बॉबी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांचे मोलाचे योगदान लाभले।